तो ब्रिज चालू झाला पाहिजे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना टीडीआर मिळालेलं नाही. होते टाउन प्लॅनचे जे होते बिष्टोरकर यांना आदेश दिले की त्या सगळ्या लोकांना बोलवा, त्यांचे जे टीडीआर जागा गेली असेल त्याचा सर्व्हे केलेला असेल तर सर्व्हे करून त्यांना योग्य मोबदला जो टीडीआरच्या रूपाने त्यांना दिला जाईल असं आयुक्तांनी सांगितलं. आणि मला विश्वास आहे आयुक्त साहेब ते निश्चित करतील. या संदर्भात तिथल्या शेतकऱ्यांची बैठक मी एक लावलेली होती. या संदर्भात आदरणीय काका कैलास पंडित यांनी चांगल्या प्रकारे पुढाकार तेव्हा घेतला. नालासोपारा पूर्वीला जे फुटपाथ या फेरीवाल्यांनी कब्जा केलेला आहे त्याचा मोकळा श्वास वसई विरारची जनता कधी घेते? ते फुटपाथ ऑक्युपाय करतात, रस्ता जाम होत आहे 100% खराय. दुर्दैवाने इतक्या वर्षात फेरीवाला धोरण झालं नाही. हे सगळे रस्त्यावरचे फेरीवाले बाजूला केले पाहिजे अशी आमची मागणी आहे. सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेकडे पैसा आहे, बॅलन्स किती आहे काय या गोष्टीत मी काय जाणार नाही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. सध्या वसई विरार शहरामध्ये वाहतुकीची कोंडी वसई विरारच्या जनतेसाठी मोठा प्रश्न बनलेला आहे. खर तर वसई विरार शहराची जी काही लोकसंख्या वाढलेली आहे हा वाहतुकीसाठी खूप मोठा प्रश्नचिन्ह बनलेला आहे. आता जे फ्लायओव्हर ब्रिज आहे ते वाढवायला लागणार आहेत का? माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे 132चे आमदार राजेंद्र नाईक साहेब आहेत. नाईक साहेब, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सध्या वसई विरारच्या जनतेसाठी सर्वात मोठा प्रश्न बनलेला आहे तो म्हणजे वाहतुकीची कोंडी. आता या वाहतुकीच्या कोंडीला कशा प्रकारे सोडवलं जाईल आणि यासाठी काय उपाययोजना आमदार म्हणून तुम्ही राबवताय? मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम नारंगी जो आता ब्रिज होतो त्याला भेट दिली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अनिल पवार यांच्यासह तिथे गेलो. त्याचबरोबर पीडब्ल्यूडीचे सगळे अधिकारी तिथे बोलवले, त्या पुलाची पाहणी केली. तिथे जे काम बंद होतं 3-4 वर्षापासून ते चालू केलं आणि आता त्या ब्रिजचं पुलाचं उद्घाटन नजीकच्या काळामध्ये एप्रिल एंड पर्यंत त्या पुलाचं काम पूर्ण होईल आणि तो पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे विरार ईस्ट वेस्टला नारंगी फाटक बंद होईल आणि जो जुना ब्रिज आहे जो लाईट व्हेकलसाठी त्याच्यावरती जे ट्रॅफिक होते तो लोड थोडा कमी होईल. मी आयुक्ताला त्या दिवशी अशा प्रकारे एक विनंती केली आहे, आग्रह केला आहे की जे बोळींज, आगाशी, अर्नाळा इथे जी वाहनं जातात तो भविष्यामध्ये त्या पुलावर उतरल्यानंतर सरळ पुढे कशी जातील ते आगाशीपर्यंत तो एक रिंग रूटचा भाग आहे, तो डीपी रोड आहे, तोही बनवला पाहिजे. त्याचबरोबर काही वाहनं बाईक असतील, लाईट व्हेकल असतील किंवा मोठे व्हेकल असतील ते पुढे जाऊन त्या रस्त्यातून गोकुळ टाउनशिप बाहेरून पोळीला गेलं पाहिजे. म्हणजे विवा कॉलेज समोर तो एक चौक आहे किंवा पुढे मधुरम हॉटेल जवळ जी मोठी ट्रॅफिक होते आठवडा बाजारामुळे त्या ट्रॅफिकला कुठेतरी कंट्रोल येईल आणि लोकांना थोडं सुसाई होईल. त्याचबरोबर नालासोपारा ईस्ट वेस्ट असेल, नालासोपारा विराटनगरचा रोड ब्रिज आहे, एक अलकापुरीचा आहे आणि एक ओसवाल नगरीचा, असे 3 ब्रिज ह्या नालासोपारा मतदारसंघात आणखी नाही. जो अलकापुरीचा ब्रिज आहे त्याची लँड एक्विजिशन बाकी आहे. म्हणजे मी आल्यापासून त्यासाठी प्रयत्न करतो, पण महापालिका आता हळूहळू संथ गतीने ते करत आहे. ओसवाल नगरी आणि विराट नगरीचे लँड एक्विजिशन झालेलं आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न केले मी MMRDA कडून. त्याचं आपल्या कन्सल्टंटनी त्याचं सगळं प्रपोजल दिलं. ते प्रपोजल IIT कडे पाठवायचं होतं. IIT ला त्याचे पैसे 50 लाख भरायचे होते. प्रत्येकाला वेळ जात गेला. आता IIT ला पैसे भरून IIT त्याचं जे एस्टिमेट वगैरे सँक्शन झालं. आता अंतिम मान्यतेसाठी MMRDA कडे आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आहे की ह्यात लक्ष मुख्यमंत्री महोदय घालतील आणि ही कामं ब्रिजची कामं असतील. त्याचबरोबर हायवेतून आतमध्ये येणारे रस्ते, हे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही दोन्ही आमदार, मी असेल, स्नेहाताई असेल, आम्ही दोन्ही आमदार प्रयत्न करतो. आमचे खासदार साहेब प्रयत्न करतात. ह्या सगळ्यासाठी चांगला भरीव निधी MMRDA कडून या वसई विरारला मिळावा असं आमची आग्रही मागणी आहे आणि त्याला निश्चितपणे यश येतंय. हा नारंगीचा जो ब्रिज आहे हा ब्रिज कशासाठी
एवढे वर्ष थांबवलं होतं, त्याच्या मागचं काय कारण होतं? कशासाठी थांबवलं होतं याच्या खोलात मला जायचं नाही. मी आमदार झाल्यानंतर तुम्ही फेसबुकवरती बघा किंवा सोशल मीडियावरती बघा मी किती व्हिजिट तिथे केल्या, मी त्यासाठी काय प्रयत्न केले हे तुमच्या लक्षात येईल. का थांबला ह्याचं मला काहीही कर्तव्य नाही, पण तो चालू झाला पाहिजे लवकरात लवकर, नागरिकांच्या सेवेत आला पाहिजे. असा 30-40 कोटी रुपये खर्च करून तो बांधलेला ब्रिज लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आलाच पाहिजे, त्रास कमी झाला पाहिजे. काय असं की तो ब्रिज चालू झाला पाहिजे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना TDR मिळालेलं नाही. त्या शेतकऱ्याची बैठक आपल्या माहितीसाठी सांगतो, आयुक्त महोदय जे नवी पृथ्वीराज BP म्हणून आयुक्त साहेब आहेत, त्याच्या बरोबर आम्ही जागेवरती ऑन दी स्पॉट सांगितलं आणि आयुक्तांनी तिथे जे ह्याचे टाउन प्लॅनचे जे होते बिष्टोरकर यांना आदेश दिले की त्या सगळ्या लोकांना बोलवा, त्यांचे जे TDR जागा गेली असेल त्याचा सर्व्हे केलेला असेल तर सर्व्हे करून त्यांना योग्य मोबदला जो TDRच्या रूपाने त्यांना दिला जाईल असं आयुक्तांनी सांगितलं. आणि मला विश्वास आहे आयुक्त साहेब ते निश्चित करतील. या संदर्भात तिथल्या शेतकऱ्याची बैठक मी एक लावलेली होती. या संदर्भात आदरणीय काका कैलास पटेल यांनी चांगल्या प्रकारे पुढाकार तेव्हा घेतला होता, पण शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांना न्याय मिळणार. तुम्हाला वाटत नाही शहरामध्ये फिरत असताना अनधिकृत फेरीवाला हा एक मोठा विषय आहे? वाहतुकीची कोंडी होण्याला कारणीभूत एक हाही प्रकार आहे. कारण आपण जर नालासोपारा पूर्वेला पाहिलं तर नालासोपारा पूर्वेला जे फुटपाथ या फेरीवाल्यांनी कब्जा केलेला आहे त्याचा मोकळा श्वास वसई विरारची जनता कधी घेणार? कारण वारंवार या विषयावरती आपण बोलतोय आणि आता जी पथविक्रेता समिती आहे तिथे देखील भारतीय जनता पार्टीचाच पॅनल निवडून आलेला आहे. हे खरं आहे की फुटपाथवाले, पण फुटपाथवरती बसणारे जे माझे बांधव आहेत ते तिथे फुटपाथ ऑक्युपाय करतात, रस्ता जाम होत आहे, 100% खरं आहे. दुर्दैवाने इतक्या वर्षात फेरीवालं धोरण झालं नाही. तुळीमध्ये आपण बघितलं असेल तर मार्केटसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये अनधिकृतपणे बांधकाम झालंय आणि असं बऱ्याच ठिकाणी झालंय. त्यामुळे या फेरीवाल्याचं धोरण राबवून फेरीवाल्याचं जे वैध फेरीवाले आहेत, ऑफिशियल फेरीवाले आहेत, ज्यांना महापालिकेच्याकडे रजिस्टर आहेत, त्यांना बसण्याची व्यवस्था करून हे सगळे रस्ते खुले गेले पाहिजेत. हे सगळे रस्त्यावरचे फेरीवाले बाजूला केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि आयुक्त साहेब नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे ते करतील. एक दुर्दैव वाटत नाही का तुम्हाला की नालासोपारा तुलींचं जे पोलीस ठाणं आहे ते देखील अनधिकृत जागेत आहे? तिकडे ज्या काही टपऱ्या लागलेल्या आहेत अपंग बांधवांच्या नावाने, तिथे एकही अपंग व्यक्ती अस्तित्वात नाही, परंतु त्यांच्या टपऱ्या एक माणूस 20-20 टपऱ्या चालवतो, त्या ठिकाणी त्यांना मीटरचं कनेक्शन मिळतंय. महापालिका याची निश्चितपणे दखल घेईल. आपण पोलिसांच्या जागेसंदर्भात सांगितलं तर तिथे पोलीस स्टेशनच्याच मागे एक जागा पोलीस स्टेशनला बाहेर करणं, नजीकच्या काळामध्ये तिथे पोलीस स्टेशन कसं होईल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. परंतु पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना निधी मिळत नाही काम करायसाठी. राज्य सरकार त्यांना निधी उपलब्ध करून देईल कधी? येणाऱ्या काळामध्ये. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठपुरावा करेन. फेरीवाल्यांचं काय? फेरीवाला सांगेल, फेरीवाल्याचं धोरण जे फेरीवाले रेग्युलर वैध फेरीवाले ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना फेरीवाला झोन डिक्लेअर करून त्यांना तिथे बसलं पाहिजे आणि हे मुख्य रस्ते आहेत हे फेरीवाला मुक्त झालेच पाहिजे. जे फेरीवाले माफिया आहेत, जे फेरीवाल्यांकडनं 200 रुपये हप्ता 300 रुपये हप्ता घेतात, हे कधी थांबणार? कारण हा विषय फक्त एकट्या नालासोपारासाठी मर्यादित हा विषय माननीय असेल, विरारचं स्टेशन असेल, हा विषय माननीय आयुक्तांच्या नजरेत आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी तो घालून दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उचित कारवाई या फेरीवाल्या माफियांवरती, जे हप्ते वसूल करतात त्यांच्यावरती निश्चितपणे होणार. वसई विरारकरांसाठी एक मूळ प्रश्न आहे आणि मी आशा करतो की त्याचा तुम्ही मला करेक्ट आन्सर द्या. सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेकडे पैसा किती आहे? त्यांचं बॅलन्स शीट काय? बॅलन्स किती आहे काय या गोष्टीत मी काय जाणार नाही, पण राज्य सरकारच्या माध्यमातून MMRD असेल, राज्य सरकारचे जे निर्णय विभाग आहेत, नगर विकास असेल, त्या सगळ्या विभागातून आणि केंद्र सरकारकडून चांगला निधी आम्ही दोन्ही आमदार निश्चितपणे आणणार हा तुम्हाला विश्वास देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या 2 ब्रिजचं काम तुम्हाला चालू झाले असेल, त्याचं टेंडरचं आता निघेल, अंतिम टप्प्यात आहे ते टेंडरचं काम चालू होईल. त्याचप्रमाणे आत येणार रस्त्याचं काम चालू होईल. इथे एक ITI चांगलं येते, आपण 65 कोटी त्यासाठी निधीची मागणी केली आहे, ती मंजूर होत आहे. आता ते ITI येत आहे इथे. विरार नालासोपारा विरारच्या मध्ये जो पश्चिमेला आहे
तिथे होल्डिंग पॉईंटसाठी आरक्षण आहे, तिथे आपण 50 कोटी होल्डिंग पॉईंटसाठी मागितले आहेत. आणि राज्य सरकारकडे मी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी केंद्र सरकारने जी भरीव तरतूद केली आहे ते महापालिकेला मी सांगितलं, एक डीपीआर तुम्ही तयार करा, एक प्लॅन तयार करा. IIT आणि नीरी यांचा अहवालासाठी आपलं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल याचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही करा, प्रॉपर नियोजन करा. आपण राज्य सरकारकडे, कारण केंद्र सरकारने ह्या वर्षी भरीव तरतूद त्यांच्या बजेटमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, म्हणजे पावसात जर पाणी साचते आणि अशा प्रकारे ज्या कॅलॅमिटीज होतात, घटना घडतात पावसात घरात पण, ह्यासाठी केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपण या वसई विरार महापालिकेला कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू. भरीव निधी आणि पावसात पाणी साचू नये म्हणून निरी आणि IIT अहवालाचं इम्प्लिमेंटेशन आपण करण्याचा आग्रह आयुक्ताला केलाय. आपण नाले सफाई ज्या काही मशिनरी मध्यंतरीच्या काळामध्ये वापरल्या होत्या त्या मशिनरीची किंमत आहे त्यापेक्षा दुप्पट भाडं दिले, म्हणजे कुठेतरी जो भ्रष्टाचार अजूनही सुरू आहे त्याच्या बाबतीत काय? महासभेमध्ये हा विषय जेव्हा आला तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी याला विरोध केला. आमचे विरोधी पक्षनेते मनोज पाटलांनी सांगितलं की मशिनरीच्या भाड्यापेक्षा मशिनरीची किंमत कमी आहे असं सांगितलंही, पण त्यांनी तो विषय बहुमताच्या जोरावर त्यांनी आग्रह केला की बाबा रे आता पावसाळा जवळ आलाय आणि तो 6 महिन्यासाठी त्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली. पण आयुक्ताकडे आम्ही मागणी केली आहे की ते जे गाळ काढतील तो ते क्युबिक मीटरवरती त्याच्या गाळाच्या प्रमाणे त्याला पैसे देण्यात यावेत. अन्यथा गाळ हे रस्ते तोच नाला खोदला जातो, खोद जातो. उन्हाळ्यात तिथे पाणी मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यावरती मच्छर येते, पाणी काही निघत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यात आयुक्त बारकाईने लक्ष देऊन आहेत, आयुक्त पाहणी करत आहेत. अनधिकृत बांधकाम कधी थांबणार? कारण अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आजही आहे. हे अनधिकृत बांधकाम बांधणारे हे जे बांधकाम माफिया आहेत ते आता कुठेतरी पत्रकारांच्या देखील अंगावरती येत आहेत. एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण उघड करायला जातो तर उघडपणे ते बिनधास्त सांगतात की आम्ही हप्ते देतो. अनधिकृत बांधकाम रोखण्याचं काम हे महापालिकेचं आहे. आम्ही आयुक्ताला या संदर्भात सांगितलं आहे. आयुक्त निश्चितपणे आता चांगली कारवाई करतील. त्यांचे मला वाटतं दीपक सावंत सहाय्यक आयुक्त यांना की जबाबदारी आहे, त्यांनाही आम्ही सांगितलंय की चांगल्या अनधिकृत बांधकाम झिरो. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं आहे की ज्या झोपड्या जुन्या बांधलेल्या आहेत, ज्या चाळी आहेत, त्यांना SRA किंवा क्लस्टर योजना ह्यांच्या माध्यमातून घरं द्यायचा हा एक विषय आहे. त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्याकडे एक बैठक मागितलेली आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला या वसई विरार महापालिका क्षेत्रात 4,99,000 अशी अनुकृत घरं आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रतिवर्षी आता C1 कॅटेगरीतल्या जवळजवळ 200, 300, 400 बिल्डिंग होणार आहेत. म्हणजे हजारो लोक बेघर होणार आहेत. हे बेघर होणे म्हणून त्यांच्यासाठी एखादी योजना, ठाण्यात कशी योजना आणली, स्पेशल पर्पज व्हेकल त्यांनी जे केलं आहे ती योजना कशी आणली आहे, तशाच प्रकारे एखादी योजना वसई विरार महापालिकेत आणून या वसई नालासोपारा विरारमध्ये जे चाळीमध्ये राहतात, जे जुगली झोपडीमध्ये राहतात, जे लोड बेरिंगमध्ये राहतात, त्यांना सर्व प्रकारच्या नागरी सोयी सुविधा युक्त अशा स्वतःच्या मालकीची घरं कशी मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेतही या संदर्भात मी प्रश्न आग्रहाने विचारलेला आणि मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. या संदर्भात एक बैठक आपण लावू, कारण ह्या वसई विरार नालासोपाराचे प्रश्न निराळे आहेत. जमिनी काही शेतकऱ्याच्या जमिनी आहेत, काही मालकीच्या जमिनी आहेत, काही फॉरेस्टच्या जमिनी आहेत, काही केंद्र सरकारच्या जमिनी आहेत, काही रेल्वेच्या जमिनी आहेत, गुडचरण आहे, काही आदिवासी लँड आहेत. अशा निरनिराळ्या प्रकारे जमिनी आहेत. त्यामुळे SRA किंवा क्लस्टर कायद्यामध्ये क्लस्टरचं जे आहे 10,000 मीटरचं काही वेळा सुधारणा त्याच्यात पण करावी लागेल आणि स्पेशल पर्पज व्हेकल ह्या वसई विरारसाठी वापरून ह्या वसई विरारचा सर्वांगीण विकास यामध्ये SRA क्लस्टर योजनेतून करावा लागेल. धन्यवाद अप्पा. नमस्कार. वाहतुकीच्या कोंडीबाबत आपण आमदार राजेंद्र नाईक यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करता येईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मूळ विषय असा आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी काही लोकसंख्या वाढते, या लोकसंख्येच्या वाढीमुळे वसई विरार शहराचे प्रश्न ऐरणीवरती येताना आपल्याला दिसत आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अपयश मिळालं तर बहुजन विकास आघाडीला यश मिळालं. नारंगी ब्रिजचं उद्घाटन कोण करणार, हा नारळ कोण फोडणार, यावर देखील आपल्याला राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळेल. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.